हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 11. कैसा मेळू आला गोडिये, दोघे न माती जगी इये, की परमाणू ही माझी ओवाये, मांडिली आहाती. अर्थात यांचा मिलाफ कसा सुंदर झाला हे पहा. दोघांची समृद्धी इतकी झाली की ती या ब्रह्मांडात मावेनाशी झाली. तथापि ती स्थूलाप्रमाणे सूक्ष्मातही मोठ्या आनंदात नांदत आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपण एकमेकांपेक्षा निराळे असलो म्हणून काय झाले? जर एकमेकांना सहाय्य केले तर सर्वांचाच सर्वांगीण विकास होतो. फक्त त्यात गोडी असायला पाहिजे, आपुलकी, प्रेम असायला पाहिजे. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या योगेत सर्वांचा उद्धार होऊ शकतो. जेथे तसे नसते किंवा तसे नसेल तर तेथे फक्त उद्ध्वस्त व्हायला होते. शिवशक्ती भिन्न असूनही यांच्या एकमेकांच्या सहकार्याने ब्रह्मांडात अप्रतिम विश्वे निर्माण झाली. किती निर्माण झाली? इतकी की त्यासाठी ब्रह्मांडाला विस्तारित व्हावे लागले, पसरावे लागले. पृथ्वीवर 84 लक्ष इतके भिन्न भिन्न जीव निर्माण झाले. त्यांच्या संवर्धनासाठी विविध भौतिक वस्तुजगत निर्माण झाले. यात ते परब्रह्म लीला करू लागले. याची विलोभनीय शोभा अवर्णनीय आहे. यासाठी जन्मामागून जन्म घ्यावे असे वाटू लागते. याचप्रमाणे आपणही सर्वांनी जराही भेद न मानता सर्वांगीण विकासासाठी एकमेकांना सहकार्य करायचे आहे. हे जग, ही वसुंधरा, येथील तमाम सजीव निर्जीव असे वस्तुजगत जपायचे आहे. ते समृद्ध करायचे आहे. येथील वैभव वाढवायचे आहे. माऊलींनी याचा दुसरा विशेष असा सांगितला आहे की शिवशक्ती योगे ब्रह्मांड असे जरी विस्तारलेले असले तरी शिवशक्ती सूक्ष्म अशा परमाणूतही त्याच उत्कटतेने वस्ती करून आहे. इतकेच नव्हे तर ते मोठ्यात मोठ्या स्थूलात जितके असते त्याच समप्रमाणात ते सूक्ष्मातही असते. कोठेही जरा भेद नाही. लहान मोठे हा भेद शिवशक्तीत नाही. याच कारणाने तो मोठा जसा उपयुक्त असतो त्याचप्रमाणे तो इवलासा अणू परमाणू नॅनो टेक्नॉलॉजी वापरून महाशक्तिवान ठरू शकतो. याचा अर्थ मोठे झाल्यावर लहानांना विसरायचे नाही. शिडीची पायरी चढून वर गेल्यावर त्या खालील पायरी मोडायची नाही. मागील उपकारकर्त्याचे स्मरण ठेवायचे आहे. आपल्याकडून लहान मोठे असा भेद करायचा नाही. आपण आपल्याकडून सर्वांना समान संधी द्यायची आहे. त्याचा योग्य उपयोग करून कोणी मोठा झाला किंवा दुर्दैवाने कोणी छोटा राहिला तरी आपण सर्वांजवळ आपली वर्तणूक सारखीच ठेवायची आहे. एक दिवस तो छोटाही विकास करील, प्रगत होईल. त्याला सहाय्य करायचे. त्यावेळी ज्याने प्रगती केली त्याचेही तितकेच कौतुक करायचे. परंतु या कौतुकाने त्या छोट्याला बाधा होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. ओवी क्रमांक 12. जीही एक एका विण, न कीजे तृणाचेही निर्माण, जिये दोघे जीव प्राण, जिया दोघा. अर्थात शिवशक्ती एकमेकांच्या विचाराशिवाय गवताच्या काडीचेही निर्माण करत नाहीत. ती एकमेकांची जीव की प्राण आहेत. शिवशक्ती एकमेकांच्या विचाराशिवाय, एकमेकांचे एकमत झाल्याशिवाय
एका साध्या गवताच्या काडीचीही निर्मिती करत नाहीत. ते जे काही करतात ते एकमेकांच्या संगनमतानेच करतात. इतकी त्यांची एकी आहे. एकमेकांना एकमेकांबद्दल आदर आहे, प्रेम आहे. तसेच आपल्या हातून काही विपरीत होऊ नये हा पोच त्यांना आहे. ही एक प्रकारची निर्माणाबद्दलची काळजी आहे की आपण आपल्या मताने आपल्या आनंदासाठी काही करावे आणि मग भविष्यात त्या निर्माणाला ते निस्तरायला लागावे असे होऊ नये. यावरून काही गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. जी गोष्ट आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर परिणाम करणारी असते ती गोष्ट कधीही एकट्याच्यासाठी एकट्याच्या मताने करू नये. 2. सर्वप्रथम इतरांचा विचार करून मगच ती गोष्ट करावी. 3. आपण स्वतःला सर्वज्ञ समजू नये. असे समजणारा सर्वात अडाणी असतो. 4. जर आपल्या कृतीत दुसऱ्याचा सहभाग असेल तर त्याला विचारल्याशिवाय काहीही करू नये. 5. आपल्या सहकार्याच्या मतांचा, विचारांचा, कल्पनांचा नेहमी आदर ठेवावा. 6. सहकार्याच्या मताविरुद्ध व्यक्त व्हायचे असल्यास ते सहकार्याचा मान ठेवूनच व्यक्त व्हावे. 7. गोष्ट क्षुल्लक असो की महान असो, आपल्या सहकार्याचा त्यात सहभाग अत्यावश्यक असतो. 8. गोष्ट न चुकविण्यासारखी असली तरीही त्यात सहकार्याचा सहभाग असलाच पाहिजे. 9. याचा अर्थ येथील बारीक सारीक प्रत्येक गोष्टीत शिव आणि शक्ती अशा दोघांचाही सहभाग असतो. 10. येथे काहीही उच्च किंवा नीच असे नाही. प्रत्येक गोष्टीत तेच ते शिवशक्ती तत्त्व समप्रमाणात वसलेले आहे. 11. प्रत्येक गोष्टीची निर्मिती शिवशक्तीद्वारे होत असल्यामुळे येथे कसलाही भेद नाही. सर्वजण एकाच पातळीवर आहेत. 12. याचा अर्थ जो काही येथे भेद आहे तो मानवनिर्मित आहे. 13. जर प्रत्येक गोष्टीत समप्रमाणात शिवशक्ती असेल तर प्रत्येकाला विकासाची, प्रगतीची समान संधी आहे. 14. कोणीही कोणाचीही प्रगती, विकास मुद्दामहून थांबवू नये, त्यात अडथळे आणू नयेत. ते प्रभूच्या कार्यात विघ्न आणणे आहे. ती आत्मवंचना आहे. अशाला पुनर्जन्मात तिर्यक योनीची शिक्षा आहे. 15. चल अचल, सजीव निर्जीव अशा प्रत्येकाने इतर प्रत्येकाचा सन्मान राखावा. ही गोष्ट मानवालाच समजू शकते. यास्तव याची सर्वात जास्त जबाबदारी मानवावर आहे. 16. अशा प्रकारे शिवशक्ती आचरण करतात आणि त्यामुळे त्यांची एकमेकांवर प्रगाढ प्रीती आहे. 17. शिवशक्तीपासून प्रेरणा घेऊन जर आपणही सर्वजण एकमेकांजवळ असे वागलो तर येथे या पृथ्वीवर सदा सर्वदा नंदनवन राहील. हरिओम.